सांगलीचे लोक चमत्कारिक आहेत. ते काय करतील याचा नेम नाही. अगदी 1-2 वर्षापूर्वी शरद पवारांनी हे विधान केलं होतं आणि हेच सांगलीचे लोक आता सांगली साताऱ्यात धमाका करू शकतात असं म्हटलं जाते. कारण यंदाच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील समीकरणं बदलू शकतात अशी चर्चा रंगली आहे. महायुतीला धक्का देण्यासाठी सांगलीतील विशाल पाटील, विश्वजित कदम, जयंत पाटील तर साताऱ्यातील शशिकांत शिंदे आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले बाळासाहेब पाटील हे नेते एकत्र येऊ शकतात. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षांनी काहीतरी वेगळी राजकीय खेळी केली तर त्याचा थेट परिणाम महायुतीच्या गणितावर होऊ शकतो असंही बोललं जाते. सध्या महायुती सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र दिसत असली तरी ही एकजूट शेवटपर्यंत टिकते का, की आतून वेगळीच समीकरणं सुरू आहेत याकडे विशेष लक्ष लागले. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार कोणता डाव टाकतात, उमेदवार कोणता दिला जातो आणि त्या उमेदवाराला महायुतीतील नेत्यांची छुपी साथ मिळते का याबाबत राजकीय चर्चा रंगतीये. त्याचवेळी जयकुमार गोरे यांना या सगळ्या समीकरणाचा फटका बसू शकतो असंही म्हणलं जातं आणि तो का, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. सातारा सांगली विधान परिषद हा मतदारसंघ पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मागील निवडणुकीत स्वर्गवासी अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात घेत उमेदवारी दिली होती. त्यावेळी मताधिक्य असूनही अंतर्गत राजकारण आणि कुरघोड्यामुळे ही निवडणूक कठीण बनली आणि काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी विजय मिळवत शेखर गोरे यांचा पराभव केला. आता सध्याच्या निवडणुकीत इथलं संख्याबळ कसं आहे तर साताराचं संख्याबळ बघायला गेलं तर भारतीय जनता पक्ष 139 मतं अर्थात सदस्य, शिवसेना 16, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 55, काँग्रेस 1 मत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 1 मत आणि स्थानिक आघाडी 46 मतं. सांगलीचं संख्याबळ पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्ष 93, शिवसेना 44, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 65, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 32 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष 84 मतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 1 मत. आता बघा, सांगली सातारा विधान परिषद निवडणूक यावेळी विशेष चर्चेत आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपनं मोठं संख्याबळ उभं केलं तरी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपला प्रभाव बऱ्यापैकी कायम ठेवलाय. विशेषतः काही प्रभावी स्थानिक नेत्यामुळे महाविकास आघाडीची गणितं अजूनही मजबूत मानली जातात. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील आणि महायुतीतील नाराज नेत्यांना एकत्र आणण्यात जयंत पाटलांनी मोठी भूमिका बजावली होती. सातारामध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं काही ठिकाणी काम केलं, मात्र जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं बघायला मिळालं. भाजपनं आपल्या ताकदीवर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं, पण त्यानंतर अनेक नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे. नेत्यांमधील संवादच साताऱ्यामधल्या महायुतीमध्ये बंद झाला होता असं बोललं जात होतं. मात्र 2 आठवड्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा महायुतीतील नेते एकत्र आल्याचं चित्र दिसलं. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे सगळे नेते एकत्र दिसले. त्यांच्या चर्चांमुळे महायुतीत पुन्हा संवाद सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आतापर्यंत जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं असलं तरी सध्याच्या संख्याबळाच्या आधारावर भारतीय जनता पक्ष स्वतःचा उमेदवार ताकदीनं मैदानात उतरवू शकतो अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनीही भाजपच्या या भूमिकेला कुठंतरी सहमती दर्शवल्याचं बोललं जाते आणि म्हणूनच आता भाजपकडून 2 नावांची चर्चा सुरू आहे. आणि या सगळ्या राजकीय घडामोडीत सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे शेखर गोरे यांचं काय. माध्यमांतील काही सूत्रांच्या माहितीनुसार धैर्यशील कदम यांचं नाव अंतिम झाले, मुख्यमंत्र्यांकडे त्यांचं नाव पाठवण्यात आले असं सांगण्यात येते. अशात महाविकास आघाडी देखील चांगलीच तयारी लागले. या ठिकाणी युतीमधील बेबना आणि आघाडीची ताकद यामुळे शरद पवार इथं खेळी खेळू शकतात. 2 आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीची बैठक पार पडली असल्यामुळे येथून माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जाते. महाविकास आघाडीने विशेषतः शरद पवार यांची राजकीय खेळी यावेळी निर्णायक ठरू शकते. कारण ज्या पद्धतीनं सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक नेते एकत्र आले त्याच पद्धतीनं जर जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी एकत्रितपणे बाळासाहेब पाटील यांना ताकद दिली तर महायुतीसाठी इथं मोठं आव्हान ठरू शकतं. याचबरोबर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे सध्या शिवसेनेसोबत असले तरी देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ते दोन्ही राष्ट्रवादी सोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना रामराजेंचीही मदत मिळू शकते अशी शक्यता
व्यक्त केली जाते. अशातच बाळासाहेब पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यातील जवळीक देखील या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते. कारण एकीकडे महायुतीतील नेते वरकरणी एकत्र दिसत असले तरी आतल्या पातळीवर असलेला बेबनाव हा नाराजी हीच महाविकास आघाडीच्या फायद्याची ठरू शकते. दरम्यान बाळासाहेब पाटील यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यानंतर त्यांच्या राजकीय ताकदीची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कारखान्यावरची सत्ता कायम राखली. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं, संवाद टिकवून ठेवणं आणि संघटना जिवंत ठेवणं हे काम त्यांनी सातत्याने केलं. कराड नगरपालिकेत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत समन्वय साधत किंगमेकरची भूमिका बजावली. त्यांचे दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं मानलं जातं. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातही त्यांचं मजबूत नेटवर्क असल्याची चर्चा आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून महायुतीला टक्कर देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जाते. तब्बल 25 वर्ष ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव अजूनही मजबूत मानला जातो. ही सगळी समीकरणं पाहता भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट अशी थेट लढत सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळते. मात्र भाजपकडून अजून अंतिम नाव निश्चित झालेलं नाही आहे. जर धैर्यशील कदम यांचं नाव अंतिम झालं तर मग शेखर गोरे यांची काय भूमिका असेल हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये जयकुमार गोरे यांची भूमिका किती महत्त्वाची ठरणार हे देखील महत्त्वाचं आहे. ते आपले बंधू शेखर गोरे यांच्यासाठी किती आक्रमकपणे प्रयत्न करतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले. जर गोरे यांना उमेदवारी मिळाली नाही तर मग आता त्यांचं राजकीय पुनर्वसन कधी हा प्रश्न देखील अनुत्तरित राहणार आहे. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि अंतिम अर्ज म्हणजेच उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर जेव्हा उमेदवार फिक्स होतील तेव्हा कळणार आहे. मात्र सांगली सातारा विधान परिषदेच्या या समीकरणांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.